की बंधूंच्या MSc फर्स्ट इयरला होते तेव्हा मराठवाडा औरंगाबादचं जे विद्यापीठ आहे मराठवाड्यामध्ये सर्वद्वितीय येण्याचा मान त्यांना मिळाला आणि प्रजावाणीमध्ये पहिली हेडलाईन त्यांचं नाव होतं. ते नाव वाचल्यानंतर गावभर चर्चा. आमचे शंकरप्पा मुखनाराज नाहीत, त्यांनी हे बोलून घेतलं आणि बघा हे काही साधी गोष्ट नाही. म्हणजे ही तपश्चर्या हे जे पुस्तक आज उतरलंय याच्या मागे एवढंच नाही तर याच्या माध्यमातून समाज प्रबोधन, वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करणं आणि परिसरातील सगळ्यांना घेऊन जाण्याची प्रवृत्ती, याच्यामुळे खूप मोठा विकास, शैक्षणिक वातावरण गावात निर्माण झालं आणि त्या दृष्टीनं बरेच जण म्हणजे आमच्या भागामधून साहेबराव मोरे टेकून माळ चढून यायचे. आज डॉक्टर साहेबराव मोरे MD मेडिसिन झाले, परंतु तिथून पायी यायचे. काही कलंबर खोडचे आहेत, आमचे अधिकारी झाले, ते आजही म्हणतात, मला माहित नाही, पण इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं की तुमच्या कुटुंबाकडून आम्ही अभ्यासाला लागलो आणि त्याच्यामुळे आम्ही अधिकारी, कोणी RTO झाले, कोणी वेटरनरी डॉक्टर झाले. ह्याचा सगळा परिसर आहे, परिसराचा अप्रत्यक्षरित्या एक वातावरण निर्मित होतं आणि त्याचा फायदा सगळ्यांना होतो. हे जे आपण अनुभवलंय तर निश्चितपणे याच्यामध्ये जडणघडणीमध्ये, परिसराच्या जडणघडणीमध्ये सुद्धा फक्त कुटुंबियाच्याच नाही तर सर्वांच्या जडणघडणीमध्ये, आणि हे लोन पुढच्या पिढीमध्ये सुद्धा उतरलं. पुढचीही पिढी त्यांच्या संरक्षण कवचामध्येच मोठी झालेली आहे. तर हे मला इथं अभिमानानं सांगावं वाटतं. आणि आज त्यांचं जे 75 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल मी आमच्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना अभिष्ट चिंतन देतो आणि हेच कार्य सातत्यानं त्यांच्या हातून घडत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना सुदृढ आरोग्य लाभावं. निश्चितपणे त्यांचं आरोग्य आमच्यापेक्षा चांगलं आहे आणि ते लाभणारच आहे, या वाद नाही. तर मला इथं आपल्या पाहुण्यांच्या उपस्थित बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.